मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. स्पर्श. मंडळी, खूप दुःखावेगाने जेव्हा मन घुसमटून जातं, हुंदके आवरत नाहीत, त्यावेळी आपल्या माणसाचा नुसता स्पर्श किती आधार देऊन जातो. त्या स्पर्शात प्रेमाचा ओलावा ओतप्रोत भरलेला असतो. त्या स्पर्शातून तो पार हृदयापर्यंत झिरपतो. त्यामुळे मला असं वाटतं, स्पर्श आणि प्रेम दोन्हीही सोबतच असतात. आणि मग प्रेम आणि स्पर्श दोन्हीही असेल तर ते मणिकांचन योगच ठरतो. काहीही न बोलता केलेला स्पर्श खूप नव्हे, सगळंच सांगून जातो. त्या स्पर्शात त्या मागच्या सगळ्या प्रकारच्या भावना बरोबर कळतात. बाळाला आईचा चेहरा सुरुवातीला पाठ किंवा परिचित नसतो, पण जन्मल्यापासून ते बाळ आईचा स्पर्श अनुभवत असतं. आणि म्हणूनच खूप रडणारं बाळ आईने हृदयाशी धरलं की क्षणात ते शांत होतं, हसायलाही लागतं. बाळ आईच्या पोटात असताना ते फक्त हृदयाची धडधड ऐकत असतं आणि ती धडधड त्याला ओळखीची वाटते. म्हणूनच आजकाल डिलिव्हरी झाल्यावरती बाळाला आईच्या छातीवरती टाकतात, जेणेकरून त्याला तो हृदयाचा धडधडचा आवाज पुन्हा जवळचा आहे असं वाटावं आणि एक आश्वस्त असं वातावरण मिळावं. तेच प्रियाचा ओझरता स्पर्श देखील सर्वांगावर रोमांच उभा करतो. आणि हातात हात आल्यावर तर तो स्पर्श सर्वांग साठवून ठेवत असल्यासारखं मन त्या हातात केंद्रित होतं. त्या स्पर्शात सगळं जग विसरलं जातं. अनामिक बेहोशी असते, मन व्यापून टाकणारी हवी हवीशी बेहोशी. मुलगी मोठी झाली की पित्याचा तिला होणाऱ्या स्पर्शात नकळत अंतर येतं. पूर्वी तर बालपणी अंगाखांद्यावर खेळवलेली पोर परकरात आली की बाप फक्त नजरेने तिला गोंजारायचा, कुरवाळायचा. पण आता जमाना बदललाय. पिता त्याचं वात्सल्य स्पर्शातून डोक्यावरून हात फिरवून व्यक्त करायला लागलाय. मानसशास्त्र असं सांगतंय की ज्या मुलींना पित्याचा स्पर्श, वात्सल्य मनसोक्त मिळतं, त्या मुली लवकर मुलांच्या प्रेमात पडत नाहीत. कारण विरुद्ध लिंगी स्पर्शाची भूक पिताच्या वात्सल्यातून पूर्ण होत असते. अर्थात त्यासाठी बाप लेकीचं नातंही तेवढंच प्रगल्भ आणि मन तेवढीच जुळलेली हवीत. पिताच तिचा पहिला मित्र व्हायला हवा. गर्दीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी तऱ्हेतऱ्हेचे स्पर्श स्त्रिया अनुभवतात आणि त्याच क्षणी मनात त्याचं वर्गीकरणही होऊन जातं. कुणी म्हणतील, स्पर्श केला, लागला थोडा धक्का, तर एवढं काय गजब झाला? त्यांनी काय तुमच्या अंगाला भोकं पडतात का? मंडळी, अंगाला नाही, मनाला आणि हृदयाला पडलेली भोकं त्यांना कशी दाखवणार? त्या स्पर्शाने मनात निर्माण झालेली शिसारी त्यांना कशी कळणार? ते कळून घेण्यासाठी मनात तेवढी तरलता असेल तरच ते कळेल. मंडळी, टच थेरपी नावाचं सायन्सही डेव्हलप झालंय. बहुधा भारतीयांना ते आधीच माहीत असावं. कारण आशीर्वाद स्पर्शाने दिला जातो. नमस्कार करणारा थेट पायाला हात लावतो आणि आशीर्वाद देणारा त्याच्या पाठीवर किंवा डोक्यावर हात ठेवतो. इथं पायापासून डोक्यापर्यंत चक्र पूर्ण झालेलं असतं. आशीर्वाद देणारा जणू आपली स्पंदनं त्या नत झालेल्या व्यक्तीमध्ये आपल्या हाताच्या अग्रातून देतो. असं म्हणतात, बोटाच्या अग्रातून प्रचंड प्रमाणात स्पंदनं बाहेर पडतात. रेकी सायन्सनेही या स्पंदनाचाच उपयोग करून अनेक व्याधी बरे केलेले आहेत. ॲक्युपंक्चरमध्ये बोटाच्या टोकाकडेच महत्त्वाचे बिंदू आहेत. असो,
माझे विचार फारच वेगवेगळ्या पातळ्यांना आज स्पर्श करतायत. जसं शब्द पुरे एक प्रेमाचा, तसंच स्पर्श पुरे एक प्रेमाचा असं म्हणायला काय हरकत आहे. नमस्कार मंडळी, मनमोहर कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय हे तुमच्या लाईक आणि शेअर्सवरनं मला कळतंय. मंडळी, तुम्हाला आवडलेला हा कार्यक्रम फक्त तुमच्यापुरता न ठेवता तुमच्या मित्रमैत्रिणींनाही तुम्ही पाठवा. आणि हो, माझं चॅनल मनमोहर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळेल. धन्यवाद.